महाराष्ट्रभर चालली पाहिजे. जो त्याच्या मनाला वाटेल तसं तो कोण आहे की माझं काय करता करता गोळ्या भाकड्या असं समजून घेतो. तर ते करताना सुद्धा त्याला हे पाहिजे. नारळ ट्रीटमेंट जेवढं आपण सोपं समजतो तेवढी सोपी. पण तुम्हाला मागाशी मी उदाहरण सांगितलं, एक गुन्हेगार नारळ फुटले एका वेळेला दिवसभरात सेमिनार चालू असताना का फुटले असेल ते नारळ सांगताय का कोणाला? हा, निगेटिव्हिटी दिसते किती आपल्याला, पण तिथं काम चालू असतं. आणि हे काम चालू असताना आपण त्याला कोणीच अटील करू शकत नाही. तुम्ही बघा, आपण घरी जरी नारळा ठेवलं तरी फुटत नाही. आपल्या कळसला जरी आलं तरी फुटतं. का फुटतं माहिती आहे का? हेच कारण आपल्याला माहित नाही त्याच्या मागे काय. आपण म्हणतो उन्हात ते तापला असेल, तडकला असेल, असं काही नाही. तर आपल्याला ही आता ट्रीटमेंट आपण नारळ आहोत शेतावरती. पहिल्यांदा आपण नारळ ट्रीटमेंट करणार आहोत. आणि ती नारळ ट्रीटमेंट कशी करायची मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे 3 नारळ आहेत. या नारळात याच्यासाठी साहित्य पहिले सांगतो. 3 नारळ, फुलं, अक्षदा, हळदी कुंकू, कापूर, चैतन्यमय जल, माती आणि अगरबत्ती. हे सगळं साहित्य पाहिजे हे करण्यासाठी. खड्डा खोटून झाला का मी त्या दादाला सांगितलं, दादा किती फोन केला, किती फोन केला? 1 फूट. नारळाच्या वर त्या जागेवर ट्रॅक्टर गेला किंवा नांगरायला गेलं ती निघता कामा नाही. त्यासाठी कमीत कमी 1.5 फूट तरी पाहिजे ते. आता तिथं पोहोचल्या पूर्वी तेवढा करून घ्या. किती रुंदीचा गेला आता बोलाय किती घेतली बघा पुष्कळ. तर तेव्हा आपण इथून जाणार आहोत तिथे त्या स्पॉटला. आपण सगळ्यांनी असं लांबून निरीक्षण करून जातो उभं राहायचं. आणि तिथं आपण सगळ्या प्रक्रिया करणार आहोत. फिरणार सुद्धा नाही कुठे जास्त. त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यांनी लक्षात घ्या हे काय. आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा कुंडलिनी म्हणून बंधनं घ्यायचे, 3 महामंत्र घ्यायचे आणि गणेश मंत्र घ्यायचे. गणेश मंत्र झाल्यानंतर कंटिन्यू गणेशाला सुरू करायचं. या सगळ्या क्रिया करत असताना कोणीही आपापसात बोलायचं नाही. पूर्णपणे सायलेंट पाहिजे आणि आपलं चित्त सहस्रारावर पाहिजे. गणेशाचं अथर्वशीर्ष सुरू झाल्यानंतर पूजेला कोण बसणार आहे ते मला जोडी आहे ना, जोडीला बसायचं आहे. अजूनही एखादी जोडी ठेवायची असेल तर ठेवा. आणि लक्ष द्या मी काय सांगतो. आपण कार्यक्रम सुरू केल्यानंतर गणेशाचा सुरू झाल्यानंतर प्रथम त्या गड्ड्यामध्ये जो खड्डा असेल त्याच्यामध्ये चरणामृत टाकायचं थोडं तसे पूर्ण गड्ड्यामध्ये. लक्षात आलं का? आणि शिंपडल्यानंतर त्यामध्ये कापूर लावायचा. काय लावायचं? 2-3 वड्या लावा. असे कडेला जरी लावा त्या गड्ड्याच्या कडेला तरी चालेल. आणि कापूर जळत जळत आला की त्यानंतर तिथं आपल्याला ते नारळ मांडायचे. कोणते? त्याचे 3 नारळ. ते कसे मांडायचे कोणाला सांगता येईल का? यापूर्वी केलेले वाया आकार नका सांगू, आकार येत होते. कसे मांडायचे? खाली झोपून ठेवायचे, उभे करायचे. किती जण जमत उभे करायचे? तर ते डोळे तर ती वरती करायचे. प्रत्येक नारळाला 3 डोळे असं ते सांगायलाच नकोय, बरोबर आहे का नाही? त्या 3ही डोळ्यावर कुंकुम लावलेला असेल. त्यातले प्रत्येक नारळाचे 2 डोळे, म्हणजे एक या बाजूला जर गेला तर दुसरा या बाजूला जाईल आणि तिसरा या बाजूला जाईल. त्याचाही पण माया आकार होतो. दाखवा. लक्षात आलं का सगळ्यांच्या?
आपण कापूर लावल्यानंतर त्याच्यात ठेवायचे. ते झालं की ते जर उभे राहत नसतील, गंध लावले जेव्हा आपण ते ठेवू ना, ते जर असे स्टँड होत नसते उभे, तर आपल्याजवळ माती आहे चैतन्य, त्या मातीला त्याला सपोर्ट करा. तो सपोर्ट केल्यानंतर मग बाकीची माती जवळ आहे. ते नारळ जेव्हा उभी राहतील तेव्हा तुम्ही त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आणि पण फुलं पण व्हायचे. आणि मग आपण त्या नारळाला हे करायचं, वरची जी माती आहे साईडला ती माती आपण त्याच्यामध्ये टाकायची आणि तो खड्डा आपल्याला भरून घ्यायचा आहे. त्याला अगरबत्ती लावायची. आलं लक्षात? जेव्हा ते करू आपण त्यावेळेला आपली प्रोसेस पूर्ण होती. अथर्वशीर्ष झाल्यानंतर काही मंत्र होते. आपापसात कुणी बोलायचं ते पथ्य पाळायचं सगळ्यांना. आणि मंत्र झाले प्रोग्राम तिथं संपतो. ज्या वेळेला संपतील त्यावेळेला तुम्ही तसंच जागेवर बोलायचं, हलायचं नाही. आपण श्री माताजी ध्यान करणार आहोत, श्री माताजींना प्रश्न विचारणार आहोत, त्याचं आशीर्वाद आपण घेणार आहोत. सगळ्यांना लक्षात आलं सगळ्यांच्या. त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकली आशीर्वाद मिळणार आहे. तुम्ही सगळे सासरावर त्यावेळेला जे आपल्याला आशीर्वाद मिळतील ते तुमच्या आयुष्याची जुळणार राहतात. लक्षात आलं? प्रोसेस लक्षात आली दादा? तुम्ही करणार आहे ते दोघं जण. हा, पोटांच्या टोकातून तळव्यात सहस्रारावरती कोणीही आपापसात बोलायचं नाही. सगळ्यात महत्वाची विनंती सगळ्यांना, आपल्याला 24 तास असतो वेळ. एक थोड्या वेळानं तुम्ही एक 10-15 मिनिटात मोकळे होतात. आलं लक्षात? बोलायला एकमेकाशी. तर आपापसात कोणीही बोलवू नका. काय करायचं हे मी तिथं पण सांगितलंय तुम्हाला सगळ्यांना. आपण आता या ठिकाणी आलोय. या ठिकाणी नाळ खोदून एक खड्डा तयार आहे नाळासाठी. या आपल्या ठिकाणी 3 नाळाची ट्रीटमेंट आपल्याला घ्यायची आहे. कृपा करून ही बाहेरच्या सहयोगांना ट्रीटमेंट सांगू नका. ही ट्रीटमेंट 10 किलोमीटरच्या रेंजमधली, नाही तर प्रत्येक जण येऊन करा आमच्याकडे येऊन ट्रीटमेंट, असं होईल. तर विनंती की हे तुमच्याजवळच हा तुमचा उपचार ठेवा. तुम्हाला लई गरज पडली तर आम्हाला फोन करा. तुम्हाला फार सत्यम वच्मि अवधमावतारम् अवाञ्छानवशिष्यम् अवपश्चात् अवपुरस्तात् अवउत्तरात् अवदक्षिणात् अवचोरात् अवतरात् सर्वतो पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं ततो जायते सर्वं जगदिदं ततो तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्य
शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं स्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलिखितं तारेण रुद्रम् एकत्वमनुस्वरूपं गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शब्दरूपम् बिन्दुरूपम् नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचुत्रगायत्री छन्दः गणपतिदेवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं प्रदं च वरदं हस्तेर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तलम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनावरः नमो गणपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते साक्षात् श्री आदिभूमिदेवता साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवे नमो नमः श्री जलदेवता ओम भूतदेवता साक्षात् श्री आदिशक्ति माताजी नवग्रह देवता ओम नमः श्री ग्राम देवता ओम करविता त्वमेव साक्षात् श्री कर्ता कर्विता शाखांभरी देवता